So, students, welcome to English grammar. So, before this chapter, we studied the types of noun or kinds of noun. Now we are studying noun gender. Noun gender. तर विद्यार्थी मित्रो, जेंडर हा शब्द यापूर्वी तुम्ही ऐकला असेल किंवा जेंडर विषयी तुम्हाला माहीत असेल की जेंडर म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतो लिंग. काय म्हणतो जेंडरला? जेंडर म्हणजेच लिंग. आता मराठीमध्ये सर्वसामान्यपणे 3 लिंग असतात, नपुंसकलिंग, स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. तसं इंग्रजीमध्ये मात्र 4 लिंग आहेत. किती आहेत? देर आर 4 टाइप्स. बघा, देर आर 4, एक जादाच आहे. देर आर 4 टाइप्स ऑफ जेंडर्स इन इंग्लिश. जसं की पहिलं जेंडर आहे मॅस्क्युलाइन. बघा, मॅस्क्युलाइन, LINE, मॅस्क्युलाइन जेंडर, ज्याला आपण पुल्लिंग म्हणतो. काय म्हणतो? पुल्लिंग. मराठीमध्ये पुल्लिंग म्हणतो. व्हॉट इज मॅस्क्युलाइन जेंडर? अ नाउन डिनोटिंग और रेफरिंग टू द मेल इज कॉल्ड अ मॅस्क्युलाइन जेंडर. आता मॅस्क्युलाइन जेंडर पुल्लिंग म्हणजेच मेल म्हणजे पुरुषवाचक नाव. बघा, सॉरी, पुरुष जातीचे शब्द यामध्ये येतात, त्याला मॅस्क्युलाइन जेंडर असं म्हणतो. मॅस्क्युलाइन जेंडरची उदाहरणं कोणकोणती सांगता येईल? सो हू कॅन टेल मी एक्झाम्पल्स? येस, द एक्झाम्पल्स ऑफ मॅस्क्युलाइन जेंडर आर सिअर. मेल, कोणकोणते मेल आहेत बघा? बॉय, फादर, मॅन, किंग. येस, फादर इन लॉ हे कोणाचं आहे? फादर इन लॉ. बघा, हा शब्द 3 ह्याच्यापासून बनला आहे. फादर इन लॉ, ह्याला कंपाऊंड वर्ड म्हणतो. काय म्हणतो? कंपाऊंड वर्ड, फादर इन लॉ. सो इट इज कॉल्ड अ मॅस्क्युलाइन जेंडर. किंग, बॉय, फादर इन लॉ, ब्रदर इन लॉ, brother. By the same way, son. All of these are the examples of masculine gender, ज्यामधून आपणाला पुरुष वाचक नामाचा बोध होतो. सी द एक्झाम्पल्स. नाव तुम्हाला कळलं असेल की व्हॉट इज मॅस्क्युलाइन जेंडर. सो आफ्टर दिस फेमिनाइन. बघा, फेमिनाइन, NINE, नॉट लाईन, फेमिनाइन जेंडर म्हणजे स्त्रीलिंग. बघा, अ नाउन डिनोटिंग फिमेल जेंडर. अ नाउन डिनोटिंग म्हणजे रेफरिंग टू द फिमेल जेंडर. स्त्री जातीचा बोध करणाऱ्या नामाला काय म्हणतात? फेमिनाइन किंवा स्त्रीलिंगी नाम. आता याची उदाहरणं आपल्याला देता येतील फेमिनाइन जेंडरची. बघा, कोणती उदाहरणं आहेत? वर दिलेत त्याच्या अपोजिट बनवूया आपण. कोणकोणती वरच्याचे अपोजिट आहेत? जसं बॉयचं काय? गर्ल. येस. फादरचं मदर, मॅनचं वुमन, किंगचं क्वीन. बाय द सेम वे, फादर इन लॉचं मदर इन लॉ, ब्रदरचं सिस्टर, सनचं डॉटर. So these are the examples of what? फेमिनाइन जेंडर. साधं आहे, लक्षात घ्या. याचा सराव करणं फार गरजेचं आहे, कारण जेंडर समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जेंडरच्या नुसार आपण त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रॉपर नाउनचा अभ्यास महत्त्वाचा असतो. आता मला सांगा की जर तुम्हाला माहीत आहे की ही हा शब्द कोणासाठी असतो? ही, तो बोध करणाऱ्या नामाला मॅस्क्युलाइन जेंडर पुरुषवाचक नाम म्हणतो आपण. जसं की बॉय, ही म्हणजे ही इज अ बॉय, ही इज अ फादर, ही इज अ मॅन, ही इज अ किंग, ही इज अ फादर इन लॉ, ही इज अ ब्रदर, ही इज अ सन. या प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही असं वापरावं लागतं. काय वापरावं लागतं? ही इज अ सन, ही इज सन, और ही इज अ बॉय. आपणाला ही शब्द वापरतो. जसं की आपण फेमिनाइन जेंडरसाठी काय वापरतो? आपण शी वापरतो. स्त्रीलिंगसाठी आपण शी हे प्रोनाउन वापरतो.
प्रोनाउन आहे. जसं की आपण म्हणतो शी इज, काय, शी इज अ गर्ल. बघा, शी इज अ गर्ल, शी इज अ मदर, शी इज वुमन, शी इज अ क्वीन, शी इज अ सिस्टर, शी इज अ डॉटर एक्सेट्रा. म्हणजे आपण फेमिनाईन जेंडरचा जेव्हा वापर करतो तेव्हा त्यासाठी आपण शी या प्रॉपर नाऊनचा वापर, कॉमन नाऊनचा वापर करतो. तर यानंतर आपण बघणार आहोत की तिसरा प्रकार जेंडरचा, तो म्हणजे कॉमन जेंडर. कसला प्रकार बघणार आहे आपण? कॉमन जेंडर. सो व्हॉट इज कॉमन जेंडर? तर सामान्य लिंग. आता दोघात म्हणजे हे किंवा हे असतं. अ कॉमन नाउन, बघा, अ कॉमन जेंडर, अ नाउन डिनोटिंग आयदर मेल ऑर फिमेल, आयदर ऑर ऑपरली, हे किंवा हे. बघा, आयदर मेल ऑर फिमेल, एकतर स्त्री किंवा पुरुष वाचक लिंगाचा जो बोध करून देतं नाउन, त्या नामाला कॉमन जेंडर असं म्हणतो. याची उदाहरणं कोणकोणती देता येतील आपल्याला कॉमन जेंडरची? कोण सांगेल? सो व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ कॉमन जेंडर? तर मी तुम्हाला ट्रिक देतो यासाठी. ती ट्रिक म्हणजे सर्वसामान्य सर्व व्यावसायिक शब्द असतात, त्या व्यावसायिक शब्दासाठी आपण कॉमन जेंडरचा वापर करतो. मग त्याच्याशिवाय आणखीन काय सांगता येतील आपल्याला? पण जसं की आपण बघूया, फार्मर असेल, FARMER, फार्मर. फार्मर हा ही किंवा शी असतो, लेडी किंवा जेंट्स असतो फार्मर. बाय द सेम वे डॉक्टर, टीचर, स्टुडंट. बाय द सेम वे cobbler, then shopkeeper. So all these are the examples of what? Common noun. Driver, DRIVER, driver. Yes. Again, peon. By the same way, yes, these are the examples of common gender. यातून दोन्ही जेंडरचा बोध होतो. जसं की ही इज अ फार्मर, ही इज अ फार्मर. जसं की इथं ही किंवा शीचा वापर होतो. इथं ही किंवा शी या दोन पैकी कोणत्या तरी एका प्रॉपर नाउन कॉमन नाउनचा वापर केला जातो. बघूया आपण. ही इज अ फार्मर या वाक्यामध्ये फार्मरसाठी आपण ही वापरलं, तसं आपण शी पण म्हणू शकतो. शी इज अ फार्मर. येस, इथं दोन्हीकडे पण फार्मर आहे, पण ही किंवा शी. बाय द सेम वे ही इज अ टीचर, शी इज अ टीचर, ही इज अ स्टुडंट, शी इज अ स्टुडंट. अशी काही उदाहरणं आपल्याला देता येतील. यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो न्यूटर जेंडर आहे. बघा, न्यूटर जेंडर. व्हॉट इज न्यूटर जेंडर? अ नाउन डिनोटिंग नायदर. बघा, इथं आयदर ऑर वापरलं, इथं नायदर नॉर वापरतोय आपण. अ नाउन डिनोटिंग नायदर मेल नॉर फिमेल. फिमेल जेंडर, जे नाउन काय करतं ना, मेल किंवा फिमेल या दोन्हीपैकी कोणत्याही एकाचा बोध करत नाही, त्याला काय म्हणायचं? न्यूटर जेंडर असे म्हणतो आपण. बघा, सी द स्पेलिंग ऑफ न्यूटर, NEUTR, न्यूटर जेंडर. इन मराठी व्हॉट यू कॉल? नपुसकलिंग. याला आपण इट हे प्रोनाउन वापरतो न्यूटर जेंडरचं. सर्वसाधारणपणे सर्व नॉन लिव्हिंग थिंग्स, स्मॉल ॲनिमल्स, इन्सेक्ट्स, प्लांट्स, सिटीज, म्हणजे कुठल्याही थिंगसाठी आपण काय करतो? थोडक्यात इट न्यूटर जेंडरचा वापर करतो, म्हणजे इट वापरतो. जसं की आपण बघूया, सिटी. बाय द सेम वे टेबल, ट्री, डे, बोर्ड, नेम, ड्रेस, रेस, रेस्ट. So these are the examples of
न्यूटर जेंडर. सो कळलं असेल तुम्हाला की न्यूट्रल जेंडरसाठी आपण कशाचा वापर करतो, इट या प्रोनाउनचा वापर करतो. जसं की आपण बघूया, इट इज अ बिग सिटी. इट इज अ बिग सिटी. सो हिअर फॉर सिटी हिअर सिटी इज अ न्यूटर जेंडर. न्यूटर जेंडर, सिटीचं कुठलं जेंडर आहे, न्यूटर. त्यासाठी आपण इटचा वापर करतो. बाय द सेम वे सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, इट इज अ टेबल. इट इज अ टेबल. टेबलसाठी आपण काय वापरलं, इट हे प्रोनाउन वापरलं. आणि लास्ट शेवटच्या उदाहरणामध्ये बघतोय आपण, जसं की आपण बघूया, इट इज नॉट अ गुड ड्रेस. गुड ड्रेस. सो गॉट इट. या ठिकाणी ड्रेस हे काय आहे, न्यूटर जेंडर आहे. त्यासाठी आपण इट हे प्रोनाउन वापरलं. तर विद्यार्थी मित्र, तुमच्या लक्षात आलं असेल की व्हॉट इज मीन बाय जेंडर. फर्स्ट, जेंडर म्हणजेच लिंग. जेंडरचे आपण इंग्रजीमध्ये 4 प्रकार पाहिले. मॅस्क्युलाइन जेंडर, मराठीमध्ये त्याला काय म्हटलं, येस, मॅस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर, कॉमन जेंडर आणि न्यूटर जेंडर, असे 4 प्रकार पाहिले आणि त्याची उदाहरणं पाहिली. धन्यवाद स्टुडंट्स. Students, welcome to English grammar. So before this we studied kinds of nouns. नामाचे प्रकार हा टॉपिक अभ्यासला. यालाच नाऊनलाच धरून दुसरा एक टॉपिक आहे, त्याचं नाव आहे नाऊन नंबर. नाऊन नंबर. नंबर म्हणजे काय हो, नंबर म्हणजेच संख्या असते. पण याच्यामध्ये काय म्हणतो आपण, वचन म्हणतो. वचनाला इंग्रजी शब्द आहे नंबर. तुम्हाला माहिती आहे की नामाचे 2 वचन आहेत. एक सिंग्युलर नंबर, ज्याला आपण एक वचन म्हणतो. व्हॉट इज मीन बाय सिंग्युलर नंबर इन मराठी, एक वचन, सिंग्युलर नंबर. डेफिनेशन काय आहे, अ नाउन डिनोटिंग ओनली वन. बघा, ओनली वन पर्सन और थिंग इज सेड टू बी इन द सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउन म्हणजेच एकाच नामाचा बोध करणारा शब्द. एकाच नामाचा बोध करणारा शब्द. जसं की याची उदाहरणं आपल्याला सांगता येतील, सिंग्युलर नाउनची उदाहरणं सांगता येतील आपल्याला. सो व्हॉट आर द सिंग्युलर नाउन्स. सिंग्युलर म्हणजे एक वचन, सिंग्युलर नंबर, सिंग्युलर नंबर, दे आर बॉय, डॉग, मॅट, डे, लेडी, मॅन, फूट, चाइल्ड, एक्सेट्रा. ही उदाहरणं कोणाची आहेत, सिंग्युलर नाउनची आहेत. सिंग्युलर नाउनचं वैशिष्ट्य आहे की सिंग्युलर नाउनच्या पूर्वी आपण ए किंवा ॲन यापैकी कुठलं तरी आर्टिकल वापरतो. जसं की अ बॉय, अ डॉग, अ मॅट, अ डे, अ लेडी, अ मॅन, अ फूट, अ चाइल्ड, ॲन ॲपल. बाय द सेम वे an ant. So these are the example of singular noun. एक वचन. तर प्लुरल नाउन नामाचा दुसरा आहे नंबर आहे तो म्हणजे प्लुरल नाउन, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, अनेक वचन. अनेक वचन प्लुरल नाउन, सॉरी प्लुरल नंबर. प्लुरल नंबर ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, अनेक वचन. ह्याचे डेफिनेशन बघा, एनी नाउन दॅट स्टँड्स फॉर मोर दॅन वन पर्सन और थिंग. मोर दॅन वन पर्सन और थिंग इज सेड टू बी इन द प्लुरल नंबर. एकापेक्षा अधिक नामाचा बोध करणाऱ्या शब्दाला काय म्हणणार आहे आपण, प्लुरल नंबर किंवा अनेक वचन. बघूया उदाहरणं बघूयाची. प्लुरल नंबर, आपण वर दिलेली काही नामं आहेत सिंग्युलर नंबरची, त्याचं अनेक वचन करूया आपण. जसं की अ बॉयचं अनेक वचन काय होईल, बॉय या शब्दाला यस प्रत्यय लागून काय होणार आहे, बॉईज. बॉय
बॉईज. आपणाला अ बॉईज म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. एक नियम बघा, अनेक वचनी नामापूर्वी आपण ए किंवा ॲनचा वापर करू शकत नाही. बॉईज, डॉग्स, मॅट्स, डेज, लेडीज, मेन, फूट म्हणजे पाय, फिट, चिल्ड्रन, ॲपल्स. ही काही उदाहरणं आपणाला प्लुरल नंबरची देता येतील. तर विद्यार्थी मित्र, आपणाला बारकाईनं जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की वरील नावने बऱ्याचशा नामाच्या शेवटी काय केलेलं आहे? यस प्रत्यय लागलेलं आहे. पण सगळ्यांच्या शेवटी लागलेलं नाही आहे. अशी कोणकोणती नामं आहेत की ज्याच्या शेवटी यस प्रत्यय लागलेलं आहे? तर बॉयचं अनेक वचन करताना आपण बॉईज यस प्रत्यय लावलं आहे. डॉग्स यस प्रत्यय लावलं आहे. मॅट मूळचा शब्द मॅट्स, डेज. परंतु लेडी बघा, लेडीचं अनेक वचन करताना मात्र आपण लेडीज म्हणजे वाय काढलेलं आहे आणि वायच्या जागी आय वापरून त्याला ईएस प्रत्यय लावलेलं आहे. लेडीज. मॅनचं अनेक वचन करताना काय केलं आहे? हा मध्ये असणारा जो वावेल आहे त्याच्यामध्ये चेंज करून आपण मॅनचं काय केलं? मेन वापरलं. मेन. फूट पुन्हा 2 वावेल आहे त्याच्यामध्ये रूपांतर चेंज झाला, फिट झालं. चाइल्ड मात्र चाइल्डला ईएन प्रत्यय लागला. चिल्ड्रन, चिल्ड्रन. ॲपल्स, बेंचेस. ही काही उदाहरणं आपल्याला देता येतील. ती कोणाची आहेत? ही सर्व उदाहरणं आहेत ती म्हणजे कोणाची आहेत? सिंग्युलर आणि प्लुरल ह्या दोघांचे आहेत. आता मला सांगा, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की सिंग्युलर नाउन असेल तर सिंग्युलर नाउन पूर्वी काय असतं? सिंग्युलर व्हर्ब असतं. नियम काय बघा, आपण शिकणार आहे नंबर हा टॉपिक शिकत असताना आपल्याला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे की जर का सिंग्युलर नाउन असेल, नियम काय बघा, सिंग्युलर नाउन असेल म्हणजे सब्जेक्ट म्हणतो आपण. सिंग्युलर नाउन सब्जेक्ट असेल तर त्यापुढं काय येतं? सिंग्युलर व्हर्ब येते. सिंग्युलर व्हर्ब थोडक्यात काय, जर करता सिंग्युलर म्हणजे एक वचने असेल तर त्यापुढे क्रियापद सुद्धा एक वचने येते. जसे की आपण बघूया, रवी हॅज कम. रवी हा सिंग्युलर आहे त्यामुळे हॅज हे हॅवचं सिंग्युलर फॉर्म आहे. हॅज हे सिंग्युलर आहे, हॅव हे प्लुरल आहे. मी काय म्हणतो कळतं? हॅज चे अनेक वचन हॅव. बघा, बाय द सेम वे शी वॉज रायटिंग अ लेटर. शी वॉज रायटिंग अ लेटर. इन दिस सेंटेन्स द प्रोनाउन शी, इट इज शी कॉमन आहे. तो हा सब्जेक्ट आहे, तो कोण आहे? हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे. शीच्या ठिकाणी आपण हरी घेऊया. आपण हरी. सो हरी वॉज रायटिंग अ लेटर. आपल्या लक्षात आलं असेल की हरी हे नाउन आहे ते सिंग्युलर नंबरमध्ये हे प्रॉपर नाउन आहे. हरी वॉज रायटिंग अ लेटर. पण याच्याऐवजी आपण दे शब्द घेतला तर किंवा द बॉईज घेतलं तर द बॉईज वेअर. बघा, अनेक वचन आहे. द बॉईज वेअर, द बॉईज अनेक वचन, बॉईज झालं. बॉईज वेअर रायटिंग अ लेटर असं उदाहरण म्हणता येईल आपल्याला. बाय द सेम वे बघा, माय मदर डज नॉट लाईक इट. या ठिकाणी माय मदर आहे, एक वचन आहे, सिंग्युलर आहे म्हणून वर्ब पण डज आलं. डज हे सिंग्युलर आहे, डजचं प्लुरल डू होतं. मग हे उदाहरण काय ते बघता येईल आपल्याला. माय मदरच्या ऐवजी अनेक वचनी जर घेतलं तर काय होईल?
माय ब्रदर्स. बघा माय ब्रदर्स हा सब्जेक्ट आहे, नाऊन आहे, ते प्लुरलमध्ये. हे आपण शेवटचं उदाहरण बघतो यामध्ये. माय ब्रदर डज येणार नाही आहे, तर डजच्या ऐवजी काय येईल, डजचा आणि क्वेश्चन डू येईल. डू नॉट लाईक इट. म्हणजे काय शिकला तुम्ही एकच गोष्ट शिकला असाल की जर का नाऊन सिंग्युलर असेल तर त्यापुढे सिंग्युलर व्हर्ब येते, नाऊन प्लुरल असेल तर त्यापुढे येणारं व्हर्ब कसं असतं, प्लुरल असतं. याशिवाय आपण शिकलो की डज हे सिंग्युलर व्हर्ब आहे, त्याचं प्लुरल व्हर्ब डू आहे. हॅज हे सिंग्युलर व्हर्ब आहे, त्याचं प्लुरल व्हर्ब हॅव आहे. बाय द सेम वे कम्स यस प्रत्यय लागला का सिंग्युलर व्हर्ब, जसं की ही कम्स पण दे कम. वी गो पण शी गोज. म्हणजे व्हर्बला जर यस किंवा यस प्रत्यय लागला, जर थर्ड पर्सन तृतीय पुरुष एकवचनी असेल तर यस किंवा यस प्रत्यय लागतो त्याच्या पुढे येणाऱ्या क्रियापदाला. ठीक आहे, चलो ओके.